विनोदाचं रसायन सापडलेले विनोदवीर म्हणजे दादा कोंडके. मराठी पडद्यावर अस्सल गावरान कथा, तितकाच भोळा नायक, मराठी मातीतली गाणी आणि निखळ मनोरंजन करणारे संवाद अशी भट्टी दादा कोंडके यांनी जमवली. दादा कोंडकेंचा सिनेमा आजही टीव्हीवर आला की प्रेक्षक तितक्याच उत्साहाने पाहतात. पण दादा कोंडकेंचा एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघात झाला होता. तो अपघात नेमका कसा झाला होता आणि तो चित्रपट कोणता हे तुला माहिती आहे का? दादा कोंडकेंच्या सोंगाड्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्या काळी हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील लोकनाट्याचा सीन सुरू आहे असा एक सीन दाखवण्यात आला होता आणि हा सीन द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा होता. यात कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता त्यावेळी उपस्थित नव्हता. त्यामुळे दादा कोंडकेंनी ही भूमिका करण्याचं ठरवलं आणि ऐनवेळी एंट्री घेतली. सीन शूट करत असताना त्यांच्या हातात असलेली गदा त्यांनी जोरात फिरवली आणि ती गदा त्यांच्या डोक्याला लागली. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून खूप रक्त निघू लागलं. त्याची फिकीर न करता त्यांनी तो सीन शूट केला. कलेची खरी आवड कशी असावी हे दादांच्या या कृतीतून दिसलं. तर दादा कोंडकेंचा कोणता चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.